उकडलेल्या आलू कांद्याची टमाट्याची भाजी बनवायची। कुकरमध्ये 5 आलू टाकणे, 2 कांदे, 2 मिरच्या, 2 कट करून टमाटे आणि 1.5 ग्लास ह्याला पाणी लागणार। 1.5 ग्लास पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। कुकरचं झाकण लावून घेणे, झाकण लावून घेणे। गॅस पेटवलेला आहे। 3 शिट्या द्यायच्या ह्याला डाळीसारख्या। तोपर्यंत लसण अद्रक कुटून घ्यायचं। लसण अद्रक कुटून प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी। मोहरी काढलेली आहे, जिरा, मीठ, झाकण काढून घ्यायचं। आता झाकून छानपैकी शिजलेलं आहे। आता हे तेल टाकून घ्यायचं भांड्यामध्ये 2 पळ्या। त्यामध्ये जिरं मोहरी तेल तापू द्यायचं चांगलं अगोदर। मग आता ह्यामध्ये जिरं मोहरी काढून घेतलेलं टाकायचं। पुन्हा लसण अद्रक, कढीपत्ता पण टाकायचा आहे ह्यामध्ये। आता कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता परतू द्यायचं ह्याला छानपैकी आणि चटणी, हळद, मीठ एकदाच टाकून परतवायचं आहे। आता हे उकडलेलं आलू, टमाटर, कांदा सगळं मिसळून फ्राय करायचं आहे ह्याला। आता छान चाकूची गरज नाही, कयाची गरज नाही, फक्त चम्मचनंच हे फ्राय केल्याच्या नंतर ह्यामध्ये उरलेलं कुकरमध्ये पाणी उरलेलं होतं ना, ते ह्याच्यात टाकून द्यायचं। पुन्हा छान 5 मिनिट ह्याला भाजीला उकळू द्यायचं छानपैकी। बगर मसाल्याची भाजी आलूची 5 मिनिट ठेवायचं। पुन्हा भात गरम गरम झालेला आहे। भात प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी। आता ह्याची टेस्ट करणार आहे मी। आता भाजी मस्तपैकी कलर आलेला आहे भाजीला। 5 मिनिटासाठीच फक्त उकळून घेतलेला आहे मी। झटपट भाजी आलूची, लेकरांना पण आवडेल अशी भाजी आहे ही। बगर मसाल्याची, शेंगदाण्याचा कूट लागणार नाही, खोबऱ्याचा कूट नाही, काही नाही ह्याच्यामध्ये। टेस्ट पण वेगळी लागते ह्याची। आता मस्तपैकी ही भाजी मी टेस्ट करून बघणार आहे आता। टेस्टी आहे।